नमस्कार मित्रांनो, कॉमनवेल्थ गेम्स 2026च्या 10व्या दिवशी भारतीय बॉक्सर्सनी ग्लासगोच्या रिंगमध्ये अक्षरशः सुवर्ण वर्षाव केला. 1-2 नाही, तब्बल विक्रमी 7 सुवर्ण पदके जिंकली. हा कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील भारताचा बॉक्सिंगमधील सर्वोत्तम विक्रम ठरला. याशिवाय भारताने 3 रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल्स जिंकून बॉक्सिंगमध्ये एकूण 10 पदके जिंकली. अनेक भारतीय खेळाडूंनी अंतिम फेरी गाजवत जगाला भारतीय बॉक्सिंगची ताकद दाखवून दिली. चला तर मग पाहूया आजच्या प्रत्येक भारतीय बॉक्सरची शानदार कामगिरी. सर्वात आधी बोलूया महाराष्ट्रातील पुण्याची प्रीती पवार यांच्याबद्दल. अवघ्या लहान वयात आपल्या वेगवान पंचेस आणि उत्कृष्ट तंत्रामुळे त्यांनी भारतीय संघामध्ये विशेष स्थान मिळवलं. महाराष्ट्रातील पुण्याची प्रीती पवार महिला 54 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडो यांच्याविरुद्ध रिंगमध्ये उतरल्या. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्याला 5-0 अशा एकमताने पराभूत करत भारतासाठी पहिले सुवर्ण पदक जिंकले. प्रीतीची ही कामगिरी महाराष्ट्रासाठीही अभिमानाची ठरली. यानंतर हरियाणातील भिवानीच्या जास्मिन लंबोरिया यांनी महिला 57 किलो गटाच्या अंतिम सामन्यात नॉर्थर्न आयर्लंडच्या मायकेला वॉल्श यांच्यासमोर अंतिम सामन्यात अप्रतिम फुटवर्क आणि अचूक पंचेसच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर पूर्ण वर्चस्व गाजवलं. तिनेही 5-0 अशा एकतर्फी विजयासह भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. यानंतर हरियाणाची साक्षी चौधरी महिला 51 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रुबी व्हाईट यांच्या विरुद्ध खेळल्या आणि साक्षी यांनी शांत आणि संयमी खेळ करत सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवत साक्षी यांनी 5-0 अशा फरकाने विजय मिळवला आणि सुवर्ण पदक आपल्या नावावर करून घेतलं. हरियाणाने पुन्हा एकदा सिद्ध केले की भारतातील बॉक्सिंगचा सर्वात मजबूत भूमी म्हणून त्यांची ओळख कायम आहे. यानंतर हरियाणाच्याच प्रिया घनघास महिला 60 किलो गटाच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या मेरी बाथुल अल अहमदियेह यांच्या विरुद्ध उतरल्या. पहिल्या फेरीनंतर पिछाडीवर असतानाही प्रिया यांनी जबरदस्त पुनरागमन करत 4-1 अशा फरकाने सामना जिंकला आणि भारतासाठी आणखी एक सुवर्ण पदक निश्चित केलं. तसेच राजस्थानच्या कोटामधून आलेल्या अरुंधती चौधरी यांनी ग्लासगो कॉमनवेल्थ 2026मध्ये भारतासाठी महिला 70 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात त्यांची लढत इंग्लंडच्या चॅन्टेला रीड विरुद्ध झाली. सुरुवातीपासूनच अरुंधती यांनी आक्रमक आणि अचूक पंच मारत सामना आपल्या नियंत्रणात ठेवला आणि अखेर सुवर्ण पदकावर नाव कोरले. या स्पर्धेत त्यांची एक वेगळीच ओळख बनली. रिंगमध्ये पंच खातानाही त्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत खेळत होत्या. त्यांच्या मते हे त्यांचे एक मानसिक शास्त्र आहे ज्यामुळे प्रतिस्पर्धी गोंधळून जातो आणि भारताच्या ऐतिहासिक 7 बॉक्सिंग सुवर्ण पदकांमध्ये अरुंधती यांचे हे सुवर्ण अत्यंत महत्त्वाचे ठरले. हरियाणाचा स्टार बॉक्सर सचिन सिवाच यांनी ग्लासगो कॉमनवेल्थ 2026मध्ये पुरुष 60 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. अंतिम सामन्यात त्यांचा सामना नामिबियाच्या ट्रायगेन मॉर्निंग नॅडवेलो यांच्याशी झाला. पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये सचिन पिछाडीवर होते, पण अखेरच्या फेरीत त्यांनी जबरदस्त पुनरागमन करत सामना 3-2च्या स्प्लिट डिसिजनने जिंकला. शेवटच्या काही मिनिटात दाखवलेला त्यांचा आत्मविश्वास आणि आक्रमक खेळ पाहून संपूर्ण भारतीय ताफा आनंदात जल्लोष करू लागला. ही भारताच्या बॉक्सिंगमधील 6वी सुवर्ण पदकाची कामगिरी होती. हरियाणाच्या अंकुश पंघालने ग्लासगो कॉमनवेल्थ 2026मध्ये पुरुष 80 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावत भारताच्या ऐतिहासिक बॉक्सिंग मोहिमेचा शानदार शेवट केला. अंतिम सामन्यात त्यांची लढत इंग्लंडच्या दिमेजी शिट्टू विरुद्ध झाली. पहिल्या फेरीत अंकुश 0-5ने पिछाडीवर होते, परंतु त्यांनी हार न मानता पुढील फेऱ्यांमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि अचूक पंचच्या जोरावर सुवर्ण पदक जिंकले. ही जिद्द आणि पुनरागमन पाहून संपूर्ण स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. अंकुशच्या या विजयासह भारतीय बॉक्सिंगमध्ये विक्रमी 7 सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम पूर्ण केला. पुरुष 55 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मणिपूरच्या जदुमनी सिंह ऑस्ट्रेलियाच्या जय डिक्सन यांच्या विरुद्ध खेळला. जदुमनीने शेवटपर्यंत जोरदार लढत दिली, मात्र त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तरीही त्यांची कामगिरी भारतासाठी अभिमानास्पद ठरली. मित्रांनो, एकाच दिवसात भारतीय बॉक्सर्सनी 7 सुवर्ण पदके जिंकून संपूर्ण जगाला भारतीय बॉक्सिंगची ताकद दाखवून दिली. महाराष्ट्र, हरियाणा, मणिपूरसारख्या राज्यांतील खेळाडूंनी भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला.
कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये भारतीय बॉक्सिंगसाठी हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. या सर्व खेळाडूंनी केवळ पदके जिंकली नाही तर देशातील लाखो युवा खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. मित्रांनो, कॉमनवेल्थ गेम्समधील या यशानंतर भारताचे हे सर्व बॉक्सर्स आता पुढील मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी सुरू करणार आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे 2027ची AIBA वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप, त्यानंतर 2028मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची पात्रता स्पर्धा आणि 2028 ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे लक्ष्य असेल. आपल्या सर्व भारतीय बॉक्सर्सना पुढील स्पर्धांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. 140 कोटी भारतीयांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हे खेळाडू भविष्यात भारतासाठी जागतिक अजिंक्यपद आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदकही जिंकतील. तुमच्या मते आजच्या दिवसातील सर्वोत्तम बॉक्सर कोण होता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कॉमनवेल्थ गेम्स 2026च्या ताज्या अपडेट्ससाठी NMB स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.